नमस्कार. आज आपण आलेलो आहे लिंब. या लिंबमध्ये आल्यानंतर छत्रपती उदयनराजे केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरलेला आहे आणि या मैदानावरती कोण कोण आलं ते देखील मी दाखवणार आहे आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. तर आज हे वाढदिवसाचं मैदान आहे. वाढदिवसाचं हां बरोबर आहे, वाढदिवसाचं महाराजांचं हे भव्य दिव्य आयोजन केलेलं असं मैदान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे 13वे वंशज म्हणजेच आपले उदयनराजे महाराज. तर चला पाहूया कोण कोण आले आज मैदानामध्ये. नाव काय आपल्या लाडक्या बैलाचं? संजय. कुठून आला आपण? गोजेगाव. कसा आहे पळायला? काय पळायला एक नंबर आहे. ओके, धन्यवाद. कोण कोण आलंय मध्ये आपण हे पाहतोय मित्रांनो. चला अजून बघूया कोण कोण आलंय. बाय ह्या नाव काय हे? त्याचं नाव काय ना नाव काय ना पहिल्याचं भवानी. गाव हिवरे. किती बैल आहेत आपल्याकडे असे? दोन आहेत. राजा एक राजा भवानी हा आणि लाडक्या. बर. शुभेच्छा तुम्हाला. फ्रंट नाही घ्या. बाह्या नाव सांग. अशरफ मुलानी. हा बैलाचं. बैला तर मित्रांनो आपण जी आता मुलाखत घेतली तर ही जोडी पाहणार आहे. कशी वाटते ही जोडी सांगा, कशी वाटते? आणि हे जो वाईट आहे नाव काय म्हणलं हे? सरकार आणि ह्यो काय ना भवानी. ही जोडी पाहणार आहे आजच्या. तर कसं नियोजन झालं ह्यांचं? कोणी कोणाला कोण केलं? आपल्या भावाने गेले आपल्या हा संकेत गायकवाडांनी. बरं मित्रांनो ह्या सरकारचं मालक म्हणून आज किती बैल आहे तुमच्याकडे आत्ता? 2 आहे म्हणजे हा सरकार एक आहे आणि माझा स्वतःचा टेस्टर आहे आपला. टेस्टर मित्रांनो. तर टेस्टर काय कसा पाहणार आहे? अजून नाही काढला, फेरत चालू आहे सध्या आता. बरं झुपलाय का मैदानावर कवा? हा दुपला नाही अजून, फेरत काढतोय आता फक्त. म्हणजे गटाला वगैरे पळवला नाही मैदान? नाही. कुठल्या मैदानावर ही घरची गाडी पळताना दिसणार? आता लवकरच दिसेल. अजून चाललंय, नियोजन चाललंय. बरं. तर मित्रांनो हे आमचे सहकारी इथं महावितरणला आम्ही कार्यरत होतो एक ठिकाणी. असून द्या, जास्त काय आपण सविस्तर आता बोलत नाही. हो ठीक आहे. धन्यवाद.